मी बोललोय खरं आहे का नाही? कारण नमस्कार. आजच्या वेबिनार सत्रामध्ये मी विजय गोफणे, व्यवस्थापकीय संचालक महाअग्री एफपीओ फेडरेशन, आपल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना माहिती स्तव सांगतो की आजचं वेबिनार सत्र जे आहे ते SAPC ची शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी जी इक्विटी ग्रांट स्कीम आहे, या इक्विटी ग्रांट स्कीमची आपल्याला विस्तृतपणे माहिती व्हावी, आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रस्ताव जे आहेत या योजनेअंतर्गत सादर व्हावेत की जेणेकरून आपल्याला या योजनेअंतर्गत जो काही लाभ मिळतोय शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्याबद्दल माहिती व्हावी आणि आपले प्रस्ताव सादर करावेत, हा या आजच्या वेबिनार सत्राचा उद्देश आहे. त्या अनुषंगानं आजच्या या वेबिनार सत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचं मी स्वागत करतो आणि आजच्या वेबिनारला सुरुवात करूया. तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या दृष्टीनं ही एक योजना केंद्र सरकारचा जो SAPC विभाग आहे, स्मॉल फार्मर्स ॲग्रो कन्सोर्शियम, म्हणजे छोट्या शेतकऱ्यांचं एक लघु उत्पादक शेतकऱ्यांचं एक संस्था आहे केंद्र सरकारची, ज्याच्या अंतर्गत आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक चांगल्या प्रकारची एक 2-3 योजना आहे. त्याच्यातली आज एक योजना आपण विचारामध्ये घेतलेली आहे, ज्या योजनेतनं आपल्या या शेतकरी उत्पादक कंपन्यांना नेमका कसा लाभ होणार आहे, त्याच्यातनं कशा पद्धतीनं आपण प्रस्ताव सादर करणार आहोत, या प्रस्ताव सादर करण्यामध्ये महाअग्री फेडरेशनची जी काही भूमिका आहे किंवा सहाय्य आहे हे कशा पद्धतीनं राहणार आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. इक्विटी ग्रांट जे काय फंड आहे, एक प्रकारचा फंड आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला दिला जातो. फंड म्हणजे काय की ते अनुदान स्वरूपामध्ये फंड आहे. ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा फंड दिलेला आहे त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे काही निकष आहेत, काही अटी आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. तर ह्याचे उद्दिष्ट काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. प्रथमतः ज्याच्यामध्ये आपण इक्विटी म्हणजे काय आहे की इक्विटी म्हणजे कुठल्याही शेतकरी उत्पादक कंपनीनं स्वतःचं जे भांडवल त्या कंपनीमध्ये सभासदांच्याकडून गोळा करून टाकलेलं असतं, असं भांडवल म्हणजे इक्विटी. म्हणजे आपण सभासदांना शेअर हस्तांतरित करतो, ट्रान्सफर करतो, त्यांच्याकडनं काही रक्कम आपण जमा करून घेतो आणि त्या अनुषंगानं जी रक्कम आपण जमा करून घेतो त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला SAPC काही अनुदान म्हणून रक्कम देत असतं, त्याला इक्विटीच्या बदल्यामध्ये इक्विटी अशा पद्धतीची ही रक्कम आपल्या FPCना शेतकरी उत्पादक कंपन्यांना या ठिकाणी दिली जात असते. आता याचा उद्देश काय आहे, तर याचा आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये एक तर सभासद संख्या जी आहे ती सभासद संख्या वाढली पाहिजे, त्यासोबत आपल्या FPCचा जो व्यवसाय असेल किंवा शाश्वतता आहे ती शाश्वतता वाढली पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपल्याला आपल्या FPCची व्यवहारात वाढली पाहिजे, आपली मार्केटमधली जी पत आहे, मग ती फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सोबतची पत असेल, बायर सोबतची पत असेल किंवा जे भागधारक आहेत त्यांच्या सोबतची आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची पत या ठिकाणी वाढली पाहिजे. आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये या ठिकाणी सभासद संख्या, भागधारक वाढवणं, सभासदांची मालकी वाढवणं, सहभाग वाढवणं की ज्याच्यामुळे काय होईल, आपली शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे ती अधिकाधिक क्रियाशील होईल, अधिकाधिक व्यापाराभिमुख काम करेल, ज्याचा उद्देश आपल्याला माहिती आहे की शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश आहे की आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसाय केला पाहिजे, व्यापार केला पाहिजे, शेतमालाच्या ज्या काही विक्रीच्या व्यवस्था केल्या पाहिजे, वित्त पुरवठ्याच्या व्यवस्था केल्या पाहिजे, आपल्या सभासदांना या ठिकाणी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली पाहिजे, सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, जे आपल्या MOA मध्ये मुख्य उद्देश शेतकरी उत्पादक कंपनीचे दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीनं या ठिकाणी काम केलं पाहिजे, अशा पद्धतीची या ठिकाणची भावना आहे. आणि म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे ती आपल्याला समजून घेताच या ठिकाणी आपल्या सर्वांना जे आहे ते शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून नेमकं कशा पद्धतीनं या योजनेचा जो लाभ घेता येतोय तेही आपण समजून, योजनेच्या माध्यमातून जे काय आपण कामकाज करू शकतो, बेनिफिट घेऊ शकतो, ते थोडंसं आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता या इक्विटी ग्रांट स्कीम जी आहे त्या भागाच्या वळताना पात्रता निकष आहेत काय. आता जी शेतकरी उत्पादक कंपनी आपण स्थापन केलेली आहे ती शेतकरी उत्पादक कंपनी या योजनेअंतर्गत अगदी 15 लाख रुपयाचं अनुदान आहे आपल्याला, जे अनुदान आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी वापरता येऊ शकतं. बऱ्याच FPCची अडचण आहे की भांडवल नसतं, परंतु आपल्याला इथं फुकटचं भांडवल SAPC कडनं या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिलं जातं. नेमकं ते कसं दिलं जातं
ते घेण्याचं जे काही निकष आहेत, म्हणजे कुठल्या शेतकरी उत्पादक कंपन्या यासाठी पात्र आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हा वेबिनार जो आहे, आता जरी लाईव्ह असला तरी आपण आपल्या महाॲग्री फेडरेशनच्या युट्यूब चॅनलवरती आपण या वेबिनारचे व्हिडिओज आपण टाकत असतो. दर शनिवारी आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी वेगवेगळे माहितीचे, मार्गदर्शनाचे, वेबिनारचे व्हिडिओज आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो. तर माझी शेतकरी उत्पादक कंपन्यांना विनंती राहील की आपण महाॲग्री युट्यूब चॅनलवरती जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओज पाहू शकता. फेडरेशनचं त्या ठिकाणी लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, आणि बेल आहे तिथे की जे बेल आयकॉन असतो तो दाबा, की जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ, नवीन माहिती जी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेपासून असेल ते त्यांचा शाश्वत व्यवसाय विकासापर्यंतची या ठिकाणी वेगवेगळ्या बाबीची, अगदी छोट्या छोट्या घटकांची ज्याची आपल्याला गरज आहे असे व्हिडिओज आणि माहिती आपल्या वेळेमध्ये आपण पाहू शकता. या अनुषंगाने मी तिथे अपलोड करत असतो. कृपया आपण हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत, एफपीसी पर्यंत, सहकारी संस्थांपर्यंत हा घेऊन जावा अशी माझी आपल्याला विनंती राहील. तर पात्रता निकषाकडे आपण वळूया. शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनी कायद्याखाली नोंदणी झालेली असली पाहिजे. 1956-2013 जो कंपनी कायदा आहे, नवीन अमेंडमेंट झालेले आहेत, त्या कंपनी कायद्याखाली आपली कंपनी ही नोंदणीकृत असली पाहिजे. त्यानंतर आपल्या कंपनीच्या असोसिएशन मध्ये, बायलॉज मध्ये ज्या पद्धतीनं मेन्शन केलेलं आहे, आपल्याला माहित आहे की कंपनीच्या कायद्यामध्ये या ठिकाणी आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये सभासदांचे जे काही निकष आहेत, त्यांना कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो, त्यांना कशा पद्धतीनं शेअर्स देऊ शकतो, शेअर्सची व्हॅल्यू काय, या सगळ्या बाबी आपल्या एमओए आणि एओए मध्ये दिलेल्या असतात. तर त्या पद्धतीनं आपण आपल्या सभासदांकडनं इक्विटी घेतली पाहिजे, भाग भांडवल घेतलं पाहिजे आणि ते आपल्या कंपनीच्या खात्यावरती जमा केले पाहिजे. त्या पद्धतीनं आपण शेअर्स देखील त्यांना वाटप केलेलं असलं पाहिजे, हा एक निकष आहे. त्यानंतर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये किमान 50 सभासद असलं पाहिजे असं या ठिकाणी एसएफएसीनं आपल्या पात्रता निकषामध्ये म्हटलेलं आहे. पण माझं म्हणणं आहे की आपण फक्त 50 सभासदांसाठी अप्लाय करणं योग्य नाही. आपले सभासद किमान 400-500 तरी सुरुवातीला, किंवा 250च्या पेक्षा जास्त तरी असले पाहिजे. 250 हा निकष ह्याच्यासाठी म्हणतो की आपण इतर योजनांचा लाभ घेण्यासाठीची जी काय पात्रताची निकष आहे त्याच्यामध्ये किमान सभासद संख्या जी आहे ती आपल्याला 250 सांगितलेली असते, आणि म्हणून आपल्याकडे किमान 250 असले पाहिजेत. आणि 250 सभासदांना या ठिकाणी आपल्याला लाभ देखील जो आहे इक्विटी ग्रांट मधनं चांगल्या स्वरूपामध्ये घेता येऊ शकतो. आता इक्विटी ग्रांट मधनं आपल्याला जे काय अनुदान मिळणार असतं, हे अनुदान किती मिळू शकतं, तर 1000 रुपयाच्या शेअर्सला, बघा आपण आपल्या सभासदांना 1000 रुपयाचा शेअर्स दिलेला आहे, त्या बदल्यामध्ये आपल्याला एसएफएसी 1000 रुपयाचं अनुदान देत असतं. जास्तीत जास्त आपल्याला 1000 रुपये मिळतात, परंतु किमान 1000 रुपयाच्या शेअर्स आपण आपल्या सभासदांकडनं घेतलेला असला पाहिजे असं या योजनेमध्ये नमूद केलेलं आहे. आता बऱ्याच वेळा शेतकरी उत्पादक कंपन्यांचं काय होतं की आपले शेअर्स असतात, या शेअर्सची फेस व्हॅल्यू जी आहे ती 10 रुपये असते फक्त. मग त्या केसमध्ये आपण आपल्या सभासदांकडनं किती रुपयाचे शेअर्स दिले पाहिजेत आणि किती रुपये घेतले पाहिजे, तर किमान 100 शेअर्स जे आहेत त्यांना दिले पाहिजेत 10 रुपयाचे, तर ती 1000 रुपयाची रक्कम होते. किंवा 100 रुपये ज्यांचे शेअर ची फेस व्हॅल्यू आहे त्यांनी 10 शेअर्स तरी किमान दिले पाहिजेत. 1000 रुपये आपल्याला या सभासदांकडून आपण घेतले असतील तर आपल्याला एसएफएसी जे आहे ते 1000 रुपये या ठिकाणी आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना देत असतात. याच्यानंतर आता त्या शेतकरी उत्पादक कंपनीची जी काही पेडअप कॅपिटल आहे ते 30 लाखाच्या आत असावं. आता बहुतांश आपल्याला माहित आहे की नवीन किंवा ज्यांचे अगदी 1500 शेतकरी झालेले आहेत त्यांचं पेडअप कॅपिटल फार फार तर 10 लाख 15 लाखाच्या वर नसतं. आणि त्या केसमध्ये बघा आता 30 लाख कधी झाला असेल, जर आपण यापूर्वीच लाभ घेतला असेल, समजा आपले 1500 सभासद झालेत, 15 लाख रुपये पेडअप कॅपिटल झालेला आहे, त्या केसमध्ये 15 लाख रुपये मिळाले असतील तर ते 30 लाख होतं. म्हणून 30 लाखाच्या आत आपलं पेडअप कॅपिटल जे आहे, इक्विटी आहे, ते आपले असली पाहिजे. अजून एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये असा आहे की आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी मधले जे शेतकरी आहेत ते त्याच्यापैकी किमान 33% शेतकरी जे आहेत हे अल्पभूधारक, छोटे सीमांत शेतकरी असले पाहिजेत, असा त्याचा क्रायटेरिया आहे. याच्यानंतर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या याच्यामध्ये बघा आपल्याला माहित आहे की शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद कोण होऊ शकतं, 7/12धारक शेतकरी होऊ शकतात. त्यासोबत आपल्याला माहित आहे की ज्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, शेतकऱ्यांचे गट आहेत, उत्पादक कंपन्या देखील याच्या सभासद होऊ शकतात. आणि म्हणून वैयक्तिक सभासदांकडे यांनी सांगितलंय की 5% पेक्षा जास्त शेअर्स नसले पाहिजेत. तर संस्था सभासद असेल आपल्याकडे, सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट, हे जर सभासद असतील
तर 10% शेअर्स त्या संस्थेकडे किंवा सभासदांकडे नसावेत, अशी यामध्ये अट आहे. यानंतर संचालक मंडळाची निवड जी आहे आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची, ती झालेली असली पाहिजे. किमान 5 संचालक असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये या 5 मध्ये एक महिला संचालक असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा की आपली कंपनी सुरळीत चालण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून आपल्या MOA मध्ये नमूद केलेले सभासदांच्या गरजानुरूप जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालू करायचे, चालवायचे, ते चालवण्यासाठी अंतर्गत व्यवस्थापन समिती ज्याला म्हणतो आपण, ज्या कमिटीज असतात, त्या कमिटी फंक्शनिंग असल्या पाहिजेत, कार्यरत असल्या पाहिजेत. यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की या कमिटीचे मेंबर समजा संचालक असतील आणि त्या संचालकाकडे आपण आपल्या कंपनीतले अंतर्गत डिपार्टमेंट असतात, जसं मार्केटिंगचं डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शनचं डिपार्टमेंट असेल, गव्हर्नमेंट लायसन्सिंगचं डिपार्टमेंट असेल, अकाउंट फायनान्सचं डिपार्टमेंट असेल, या अंतर्गत रचना केलेली असली पाहिजे. आणि वर्किंग कमिटी जी आहे, ज्याला हे सगळं मॅनेजमेंट कमिटी ज्याला म्हणतो आपण, की जेणेकरून या आपल्या कंपनीला योग्य दिशेनं घेऊन जाता येईल, सगळ्या बाबीवरती आपलं लक्ष राहील आणि कंपनीच्या माध्यमातून अपेक्षित जे आपण लक्ष ठेवलेलं आहे कामकाजाचं, सभासदांच्या ज्या बेनिफिट्स आपल्याला द्यायचे आहेत किंवा जे फायदे करून द्यायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की शेतकरी उत्पादक कंपनीचं जे काही उद्देश आहेत, या उद्देशामध्ये आपली शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करत असताना आपण शेतमाल उत्पादनाकडे उत्पादकता वाढवण्यासाठी काम करतोय, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काम करत असतो, शेतमाल साठवणुकीसाठी काम करत असतो, शेतमालावरती प्रक्रिया करण्यासाठी असेल, अवजार बँक उपलब्ध करून देणं, चांगल्या प्रतीनं चांगल्या बाजारामध्ये आपला शेतमाल विक्री करणं, चांगल्या पद्धतीनं पॅकिंग करणं, साठवणूक करणं, अनेक पद्धतीनं आपल्याला या मूल्य साखळीमध्ये काम करायला स्कोप आहे. आणि याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी, योग्य व्यवस्थापन होण्यासाठी आपली या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटी असली पाहिजे, जी याच्यावरती सगळ्या बारकाईनं लक्ष ठेवेल. प्रस्ताव सादर करत असताना याच्यासोबत आपल्याला एक 18 महिन्यांचा, किमान 18 महिन्याचा आपला व्यवसाय प्लॅन जो आहे, तो व्यवसाय प्लॅन आपल्याला या ठिकाणी सादर करायचा असतो. विस्ताराने आपण नंतरच्या सत्रामध्ये कोणाचे काही प्रश्न उत्तर असतील तर त्याच्यावरती आपण बोलूया. पहिलं समजून घेऊ की ह्या योजनेमध्ये लाभार्थी होण्यासाठीचे जे काही निकष आहेत, पात्रता निकष, ते मी आपल्या समोर सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, चार्टर्ड अकाउंटंट याचा एक ऑडिट रिपोर्ट देखील आपल्याला लागतो. मग तो 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल, स्थापना झाल्यापासूनचा जो काही ऑडिट रिपोर्ट आहे, तो आपल्याला या ठिकाणी सादर करायचा असतो. पुन्हा एकदा मी पात्रता निकषावरती एक झटकन नजर टाकतो की जेणेकरून नव्यानं सहभागी झालेले आपले शेतकरी उत्पादक कंपनीचे जे काही मेंबर्स आहेत, मॅनेजमेंटचे लोक आहेत, यांना यामध्ये समजून जाईल. कंपनी कायद्याखाली नोंदणी झालेली कंपनी असली पाहिजे. आपल्या जे काही बायलॉज आहेत किंवा MOA मध्ये ठरल्यानुसार सभासदांकडून इक्विटी आपण वाढवली पाहिजे. किमान 50 सभासद असावेत. पण माझं मत आहे की 500, 1000, 1500 झाल्यानंतरच आपण प्रस्ताव सादर करावा, की ज्याच्यामुळं आपल्याला एक मोठी अमाऊंट मिळेल. या मोठ्या अमाऊंटचा वापर काय करायचा किंवा बिझनेससाठी आपल्याला माहिती आहे की खत बियाणं, कीटकनाशकांच्या खरेदी असेल, अवजार खरेदी असेल, किंवा एखादा आपल्याला छोटासा युनिट सेटअप करायचंय, किंवा आपल्याला स्टोरेज स्ट्रक्चर उभं करायचंय, किंवा इतरत्र बाबीसाठी खेळतं भांडवल म्हणून देखील आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, शेतमाल खरेदीसाठी भांडवल म्हणून त्याचा वापर करायचा आहे, यासाठी आपल्याला त्याचा करता येऊ शकतो. पेड अप कॅपिटल जे आहे आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचं, ते 30 लाखाच्या आत असणं अनिवार्य आहे. त्यानंतर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे जे शेअर होल्डर, भागधारक, सभासद आहेत, शेतकरी आहेत, त्याच्यापैकी किमान 33% तरी छोटे शेतकरी असले पाहिजेत, अल्पभूधारक असले पाहिजेत. वैयक्तिक सभासदांकडे या ठिकाणी आपल्याला 5% पेक्षा जास्त शेअर्स नसले पाहिजेत. त्यानंतर संस्था, ज्याच्यामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, गट, हे जर आपल्या कंपनीचे सभासद असतील तर त्यांच्याकडे 10% पेक्षा जास्त शेअर्स नसले पाहिजेत. आपल्या संचालक मंडळाची निवड हे जसं आपल्याला माहिती आहे की AGM मध्ये आपण त्याला संचालकांना पहिल्या AGM मध्ये मान्यता देत असतो, त्यानंतर संचालकांची निवड केलेली असते. अशा पद्धतीने निवड झालेली असली पाहिजे. किमान 5 संचालक असले पाहिजेत आणि त्या 5 संचालकांमध्ये किमान 1 महिला संचालक असणं अनिवार्य आहे. यानंतर आपल्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी एक मॅनेजमेंट कमिटीची स्थापना केलेली असावी की जी सगळ्या याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवेल. त्यानंतर प्रस्तावासोबत किमान 18 महिन्यांचा या ठिकाणी बिझनेस प्लॅन असला पाहिजे की ज्याच्यामध्ये तो वर्किंग कॅपिटलसाठी असेल, खेळतं भांडवलासाठी असेल, किंवा आपल्याला एखादं इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप करायचंय त्याच्यासाठी असेल, अन्य बाबीसाठी असू शकतो. तर तो एक आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट याच्यासोबत आपल्याला किंवा बिझनेस प्लॅन आपल्याला याच्यासोबत सादर करायचा असतो. यानंतर जो काही आपल्याला ऑडिट असेल तर ते ऑडिट जे आहे ते ऑडिट आपल्याला यासोबत सादर करायचं असतं. चार्टर्ड अकाउंटंटनं त्याच्यामध्ये सर्टिफाय केलेलं ऑडिट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सादर करायचं असतं. यानंतर इक्विटी अनुदान निधी जो आहे, या निधीच्या वाटपाची पद्धत, प्रक्रिया कशा पद्धतीने आहे ते आपण समजून घेऊया.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त आपल्याला 15 लाख रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. आता हे 2 टप्प्यामध्ये देखील दिले जातात. एक टप्प्यामध्ये समजा सुरुवातीला आपल्याला सभासद मिळत नाहीत, कारण की आपल्या बिझनेस ऍक्टिव्हिटी नसतात किंवा असलं तरी त्या छोट्या स्वरूपात असतात आणि 4-500 सभासदांच्या माध्यमातून आपण पेड अप कॅपिटल 4-5 लाख रुपये गोळा केलेलं असतं. त्यावेळेस एकदा आपण प्रस्ताव सादर करू शकतो आणि त्याच्यातनं जो काही बिझनेस आपला बघून सभासद वाढलेले असतात त्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये सादर करू शकतो. आपल्याला जास्तीत जास्त अनुदान जे आहे ते याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त 15 लाख रुपये अनुदान घेता येतं. त्यानंतर मंजूर इक्विटी अनुदान जे आहे थेट एफपीसीच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केलं जातं. अनुदान मिळालेल्या 45 दिवसाच्या आत आपल्याला सभासदांना शेअर सर्टिफिकेट असेल किंवा शेअर्स वाटप जे आहे ते करावं. आता वैयक्तिक असेल तर त्यासाठी आपल्याला 1000 रुपये किमान आपल्याला शेअर्स घेणं गरजेचं आहे आणि सदस्यांची संख्या जर जास्तीत जास्त असेल, संस्था असेल तर त्या संस्थेच्या केसमध्ये आपल्याला या ठिकाणी 1 लाखाच्या पर्यंत आपल्याला शेअर्स घेता येतात. अनुदान जे आहे ते 2 वर्षामध्ये आपल्याला घेता येईल. निधी पुन्हा घेण्याचा अधिकार देखील आहे. समजा आपण काही चुकीची माहिती एसएफएसी ला सादर केली, चुकीच्या पद्धतीनं आपल्याला माहिती सादर करताना किंवा प्रस्ताव सादर करताना डिफॉल्ट असताना सगळ्या चुकीच्या माहिती सादर केली तर अनुदान पुन्हा काढून घेण्याचं या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे. आता ही प्रस्ताव प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते, कोणती कागदपत्र या ठिकाणी सादर केली जातात ते एकदा आपण जाणून घेऊया. आता या शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रस्तावासोबत आपल्याला सभासदांची सीएस न किंवा सीएन सर्टिफाय केलेली जी यादी आहे ती एक आपल्याला सादर करायची असते, ज्याच्यासोबत आपल्याला शेअर्स जमा केलेत, या सभासदांनी एवढे शेअर्स जमा केलेले आहेत अशा माहितीची आपल्याला ती यादी सादर करायची असते. एफपीसीचं किंवा जे बोर्ड असतं किंवा जे गव्हर्निंग काउन्सिल आहे या सदस्यांचं ठराव आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इक्विटी प्रस्ताव सादर करायचा आहे अनुदान मिळण्यासाठी, असं एक ठराव आपल्याला घ्यायचा. सभासदांच्या सहमती देखील आपल्याला माहिती, भागधारकांची ज्याच्यामध्ये लिंग असेल म्हणजे मेल फिमेल किती पद्धतीने आहेत, सहभागाची संख्या कशी आहे, समभागाची किंमत किती आहे, धोरण याच्यामध्ये कशा पद्धतीचं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं असतं. आता याच्यामध्ये एफपीसीचं किमान 1 वर्षाचं ऑडिट स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला याच्यासोबत जोडलेलं असलं पाहिजे असं यामध्ये म्हटलेलं आहे. किमान 1 वर्षाचं तरी ऑडिट असलं पाहिजे, म्हणजे आपली शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे ती 1 वर्षाची जुनी असली पाहिजे असं याचा अर्थ सरळ निघतो. त्याच्यानंतर बँकेचं खाते पुस्तक जे आहे, करंट अकाउंट आपण ज्या बँकेचं काढलेलं असेल त्याचं खाते पुस्तक जे असतं त्या खाते पुस्तकाची फोटोकॉपी, त्यानंतर 18 महिन्यांचा आपला जो प्रकल्प अहवाल असतो तो प्रकल्प अहवाल या ठिकाणी आपल्याला सादर करायचा आहे. त्यानंतर आपल्या कंपनीचे जे काय अधिकृत केलेले संचालक असतील किंवा प्रतिनिधी असतात त्यांची जी काय माहिती आहे, त्यांचं नाव असेल, फोटो असेल, ओळख असेल, पुरावा, रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र असेल किंवा पासपोर्ट, यापैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी पाठवायचं असतं. आणि या अर्जाच्या फॉर्मच्या प्रत्येक पृष्ठावरती आणि सोबत जे काय कागदपत्र आपण देणार आहोत त्याच्यावरती किमान 2 संचालक मंडळाचे सदस्य, म्हणजे आपल्या संचालकापैकी 5 पैकी किमान 2 संचालकांना आणि ज्यांना आपण अधिकृत प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे अशा अधिकृत प्रतिनिधीचे सही या ठिकाणी केलेली असली पाहिजे असं नमूद केलेलं आहे. आता मंजुरी समितीची मान्यता, आपल्याला माहिती आहे की कुठलाही प्रस्ताव आपण ज्या पद्धतीने सादर करतो ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ज्यावेळेस प्रस्ताव आपण सादर करत असतो याच्यातले घटक कुठले आहेत, एक म्हणजे आपले डॉक्युमेंटेशन करणं, प्रस्ताव तयार करणं, त्याच्यानंतर ऑनलाईन माहिती भरणं आणि यासोबतच प्रकल्प अहवाल तयार करणं, एक 4-5 टप्पे याच्यामध्ये आहेत. आता मंजुरी समितीनं मान्यता दिल्यावरती 7 दिवसाच्या आत एफपीसी ला याबाबत कळवलं जाईल. आता ज्यावेळेस बघा मागची मंजुरी समितीची बैठक जी आहे आपण एसएफएसीच्या वेबसाईट वरती देखील जाऊन बघू शकता. महाराष्ट्रातल्या जवळपास 12 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 10 लाख 15 लाख रुपये अनुदान दिलेलं आहे. मार्च महिन्यामध्ये याची बैठक झालेली आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळं साधारण 3 महिन्यामध्ये एक बैठक होत असते. या बैठकीमध्ये मान्यता दिली जाते आणि मान्यता दिल्याबरोबर 7 दिवसाच्या आत त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना मंजुरी झाल्याबाबत कळवलं जातं. आता मंजुरी पत्र मिळताच जास्तीचे शेअर्स जे आहेत ते 45 दिवसांच्या आत मध्ये आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीला सभासदांना वाटणं गरजेचं आहे. त्यानंतर प्राप्त अनुदानाच्या जे काय आपल्या माहिती आहे शेअर्सची ते प्रमाणपत्र आपल्याला देणं गरजेचं आहे. शेअर्स वाटप ही जी आहे ती एखादी संस्था त्यांच्या माध्यमातून नियुक्त केलेली असते, ती आपल्याला आपल्याकडे येऊन त्याचं स्पॉट व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी करेल की खरोखरच आपण अनुदान दिलेले आहे, या कंपनीनं शेअर्सचं वाटप केलेलं आहे का नाही, प्रमाणपत्र दिलेले आहेत का नाही, याची पडताळणी करून आपल्याला त्याचा लाभ घेता येऊ शकेल. यानंतर अनुदान वितरित करण्यापूर्वी एफपीसी आणि एसएफएसी
यांच्यामध्ये याबाबत करार होईल. आता करारामध्ये काही अटी शर्ती नमूद केल्या जातील की ज्याच्यामध्ये सभासदांना शेअर वाटप असेल, कंपनीनं समजा याचा गैरफायदा घेतला असेल, चुकीची माहिती सादर केली असेल, तर ते अनुदान परत घेण्याचे अधिकार रिझर्व्ह आहेत. अशा पद्धतीच्या काही अटी शर्ती याच्यामध्ये नमूद असणार आहेत. यानंतर आपल्याला कोणत्याही घटकांची पूर्तता झाली नाही तर अनुदान पुन्हा घेतलं जाईल, याबाबत देखील आपल्याला या ठिकाणी कळवलं जाईल. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या मान्यता झाल्यानंतर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीनं ऍक्च्युअली याचा उद्देश जो आहे एसएफएसी इक्विटी ग्रांटचा, इक्विटी ग्रांट म्हटलंय तिला, इक्विटी म्हणजे समभाग जे आहेत तुमच्या सभासदांकडून घेतलेले आहेत त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एसएफएसी जे आहे ते अनुदान देत आहे. अनुदान कशासाठी वापरायचंय त्याचे देखील आपल्याला निकष दिलेले आहेत की आपल्याला जे मिळणार अनुदान आहे ते अनुदान आपण योग्य शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यावसायिक कारणांसाठी वापरलं पाहिजे, अशा पद्धतीची यामध्ये तरतूद आहे. शेतकरी उत्पादक कंपनीनं बघा बेसिक गरजा आहेत की आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला फार अडचण येते ती खेळतं भांडवल मिळण्यामध्ये. बऱ्याच वेळा आपल्याला बँकिंग सिस्टम मध्ये जाताना बँका आपल्याला कर्ज देत नाहीत आणि त्याच्या कारणासाठी हा एक आपल्याला वित्त पुरवठा होण्याचा एक चांगला सपोर्ट आहे. आता एसएफएसीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला इक्विटी ग्रांट स्कीम मिळते त्याच्यामध्ये आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला खेळतं भांडवल म्हणून वापरू शकतो, सभासद वाढीसाठी आपण याचा वापर करू शकतो. सभासदांनी तुमच्याकडे शेअर्स जमा केलेले आहेत त्याच्या बदल्यामध्ये 1000 रुपयाचा शेअर्स, अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी 15 लाख रुपये जे आहे ते शेतकरी उत्पादक कंपनीला या माध्यमातून घेता येतात. तर एकूणच ही एसएफएसीची इक्विटी ग्रांट स्कीम जी आहे या स्कीमचा लाभ आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला घेता येऊ शकतो. आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो, उद्देश जो आहे हा आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे एक शाश्वत विकास व्हावा, व्यवहारार्थी वाढावी, एफपीसीची जी पत आहे मार्केटमधली ती वाढावी. कारण सहजच आहे याच्यातनं जर आपल्याला इक्विटीच्या माध्यमातून 15 लाख रुपयापर्यंत जर रक्कम मिळणार असेल आणि त्याच्यामुळे आपल्या खात्यामधनं जर उलाढाल वाढणार असेल तर आपली वित्त संस्था असेल किंवा अन्य या मूल्य साखळीतले भागधारक आहेत त्याच्यामध्ये 100% आपल्या एफपीसीची पत वाढते. भागधारक वाढवणं, छोट्या शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणं, अशा पद्धतीच्या अनेक उद्देशानं ही योजना या ठिकाणी राबवली जात आहे, यशस्वी आहे. आणि सोबतीला एक योजना जी शेतकरी उत्पादक कंपन्यांची आहे ती क्रेडिट गॅरंटी सपोर्ट एक आहे. एसएफएसीच्या माध्यमातून आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना या ठिकाणी क्रेडिट गॅरंटीचा सपोर्ट देखील दिला जातो. त्याचे निकष वेगवेगळे आहेत, त्याच्यावरती आपण विस्ताराने पुन्हा एकदा त्या योजनेवरती देखील बोलू. यानंतर महाअॅग्री एफपीओ फेडरेशनच्या माध्यमातून आता आपण दर शनिवारी तर वेगवेगळे व्हिडिओज, वेबिनार, सेमिनार आपल्यासाठी अपलोड करतोच आहोत महाअॅग्री फेडरेशनच्या युट्यूब चॅनलवरती. म्हणून माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती राहील की महाअॅग्री फेडरेशनच्या युट्यूब चॅनलवरती आपण जावं, तिथे व्हिडिओज पाहावेत, लाईक करावं, चॅनल सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन जो आहे तो दाबावा की जेणेकरून आमच्याकडनं आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज या ठिकाणी येतील, माहितीचे, आपल्याला मदतीसाठीचे, बायर सेलरचे असतील किंवा अन्यसाठी. त्यासोबत महाअॅग्री फेडरेशनची या ठिकाणी आपण सभासद व्हावं. 19 तारखेच्या अगोदर सभासद होणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना 3000 रुपये भरून आपण सभासदत्व करून घेतोय. 19 तारखेनंतर 4100 रुपये आपली सभासद फी या ठिकाणी होत आहे. तर ज्यांना सभासद व्हायचे ते देखील या फेडरेशनचे सभासद होऊ शकतात. महाअॅग्री फेडरेशनच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण आता ही माहितीची सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामधनं योजना विषयक असेल, प्रकल्प विषयक असेल, स्थापनेविषयक असेल, मार्केट लिंकेजेस विषय असेल, बाजार जोडणी, यानंतर शेतमाल प्रक्रिया असेल, व्यवसाय संधी असतील, परवान्यांची आवश्यकता असेल, आयटी सपोर्ट सर्व्हिसेस असतील, शेतकरी उत्पादक कंपनीच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी, शाश्वत डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या बाबींची आवश्यकता आहे ती महाअॅग्री फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. आणि त्याची सिरीज आपण या ठिकाणी चॅनलवरती सुरू केलेली आहे, वेबिनारच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. तर आपण आता शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. पुढील शनिवारी देखील काही नवीन माहिती घेऊन आपण निश्चितपणे तुमच्यासाठी असो किंवा त्याच्यामध्येही जशी नवीन माहिती आहे ती वेबिनार्स आमच्याकडे होतात तशी माहिती आपण चॅनलवरती अपलोड करतोय की जेणेकरून आपले शेतकरी बांधवांना या ठिकाणी वेळ नसतो, शेतीच्या कामामध्ये दिवसभर काम करत असताना आपल्याला माहिती आपल्या वेळेमध्ये उपलब्ध व्हावी म्हणून आपण युट्यूब चॅनल देखील सुरू केलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेनं, तुमच्या सवडीनं ही माहिती पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये माझी अजून विनंती राहील की आपल्याला काय पाहिजे हे देखील तुम्ही आम्हाला कळवा. त्या पद्धतीने आम्ही उपक्रम, कार्यक्रम, माहिती, सेवा, सुविधा निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी घेऊन येणार आहोत. आणि विनंती राहील की ज्या एफपीसी अद्याप सभासद झालेले नाहीत त्यांना सभासद होण्यासाठीची माझी विनंती राहील. त्यानंतर आपण चर्चा जी आहे ती प्रश्न उत्तर घेऊया आणि आपला आजचा वेबिनार सत्र या ठिकाणी संपूया.
ज्यांचे काय प्रश्न असतील हॅलो. ते प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. गोपने सर. हा हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. मला पहिली मिळाली होती गोपने सर. हा हॅलो. हा हॅलो. हा बोला, आवाज आहे ना सर? हॅलो. येतोय आवाज, बोला. हॅलो. हा बोला, आवाज येतोय. आवाज येत नाही हो सर. हा बोला ना. म्हणलं मला पहिली इक्विटी मिळाली होती, दुसऱ्या टप्प्यात अर्ज ऑनलाईन करायला चालेल का, जमन का? पहिली इक्विटी घेतली आपण, आता दुसऱ्यासाठी प्रस्ताव सादर करायचा आहे ना? हो हो. करता येतोय. येते ना, ते सेम डॉक्युमेंट टाकतात ना सगळे? हा सेम डॉक्युमेंट. चालते. मग भेटतो तुम्हाला पुण्याच्या ऑफिसला येऊन. हो नक्की. ओके सर. हा बिभीषण भोसले साहेब बोला, आपला प्रश्न बोला. गडबड नमस्कार साहेब. बोला. गडबड हा साहेब नमस्कार, बोला. बोला. हा साहेब, आपलं जे इक्विटी ग्रँट आहे प्रति शेतकरी 1,000 आहे की 2,000? प्रति शेतकरी 1,000 रुपये आहे. 2,000चा जो आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. 2,000 रुपये जी आहे ती आपल्याला इक्विटी ह्याच्यासाठी इक्विटी ग्रांट मधून नाही, तर ती आहे 10,000 FPO चा प्रोग्राम जो आहे त्याच्या अंतर्गत 2,000 रुपयाची आहे. अच्छा. बर, ठीक आहे सर. हा सर बोपरे सर, मी गर्भगिरी व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी पाथर्डीतनं बोलतोय. हा बोला. हा सर, आपलं अत्यंत छान मार्गदर्शन आमच्यासाठी मिळालं. धन्यवाद. खरं म्हणजे आपण मागील वर्ष दीड वर्षाची काही मोठी FPC साठी त्यांच्या शाश्वत विकासासाठी जी आपण मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे फेडरेशनच्या माध्यमातून, ती अत्यंत महत्वपूर्ण आहेच आहे. सर, आता आपण दोन्ही सांगितलं होतं की 10,000 FPCच्या संदर्भामध्ये 2,000 रुपये, याच्यातला दोन्हीतला फरक सर समजलेला नाही. तर बघा, परत एकदा SFPC साठी इक्विटी ग्रांट स्कीम जी आहे, ज्याला ऐकायचं नुसतं ऐकायचंय, मायक्रोफोन आपले काही लोकांनी म्यूट करून घ्या प्लीज. याच्यामध्ये इक्विटी ग्रांट स्कीम जी आहे, ही इक्विटी ग्रांट स्कीम रेग्युलर स्कीम आहे SFPC ची, आणि 10,000 FPO चा प्रोग्राम जो आहे हा एक स्वतंत्र प्रोग्राम आहे, जो गेल्या वर्षीपासून सुरू झालेला आहे. त्याच्या अंतर्गत एक तरतूद आहे की 2,000 रुपयाचे शेअर्स तुम्ही एका सभासदाला दिले तर तुम्हाला या ठिकाणी 2,000 रुपये मिळतील. अशा पद्धतीची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. रेग्युलर इक्विटी ग्रांट स्कीम मध्ये 1,000 रुपयाला 1,000 रुपयाचे अनुदान ही स्कीम आहे. बकरी ईदला गाय कापते कंपल्सरी. हा सर, म्हणजे 2,000 रुपयाचा सुद्धा आपण एका सभासदासाठी शेअर्स देऊ शकतो? नाही, तो 10,000 तुम्ही शेअर्स किती देऊ शकता हो. 5% पेक्षा जास्त शेअर्स होल्डिंग नसावं एकाकडे, अशी अट या इक्विटी ग्रांट स्कीम मध्ये आहे. 10,000 FPO चा प्रोग्राम हा स्वतंत्र पार्ट आहे आणि इक्विटी ग्रांट स्कीम हा स्वतंत्र पार्ट आहे. 10,000 FPO च्या प्रोग्राम मध्ये ज्या FPO निवडलेले आहेत किंवा तयार होणार आहेत त्यांच्यासाठीची ती प्रोव्हिजन आहे. आपल्या जनरल रेग्युलर सिस्टम मध्ये तयार झालेल्या रेग्युलर ह्याच्यात ऑपरेट करणाऱ्या परंतु त्याचा भाग नसणाऱ्या FPC साठी 1,000 रुपयाला 1,000 रुपये अशा पद्धतीची प्रोव्हिजन आहे. समजलं सर. ओके, अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का? सर माझा एक प्रश्न होता. हे जे आहे सभासदाला तुम्ही म्हटलं की 5%च्या पेक्षा जास्त शेअर नकोत, पण बरोबर. जर का ते प्रमोटर किंवा डायरेक्टर असतील तर त्यांच्याकडे पण काही मर्यादा आहे का एवढे शेअर होल्डर? कोणी असू द्या, प्रमोटर असला डायरेक्टर असला तरी तो सभासद आहे. हा. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टर आहात. कंपनीचं खरं मालक कोण आहे? सभासद. हा, त्याच्यानंतर तुम्ही पदाधिकारी आहात. तर बरोबर. सभासदांकडे 5% पेक्षा जास्त नसावं हे सगळ्यांनाच लागू झालं. बरं, ओके थँक्यू. हा बोला मॅडम. सर, कंपनी रजिस्टर करताना हा हॅलो बोला, ऐकतोय. ज्यावेळेस आपण ऍग्रो कंपनी रजिस्टर करतो त्यावेळेस शेअर्स जे असतात कसे डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे आपण? समजा 10 सदस्य आहेत, 5 डायरेक्टर आहेत त्यातले. बघा, सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करताना सगळे प्रमोटर असतात, 10चे 10. त्याच्यापैकी 5 डायरेक्टर तुम्ही तयार करत असतात. आता ज्यावेळेस आपण नोंदणी करतो त्यावेळेस तुमचा राईट आहे की कोणाला किती शेअर पॅटर्न ठेवायचा, कोणाला 5% द्यायचे, 10% द्यायचे, 15% द्यायचे, 20%, हे सुरुवातीच्या प्रमोटरनच ठरवायचंय ते कोणाला. कारण की नंतर ज्यावेळेस आपण नोंदणी होऊन झाल्यानंतर त्याचे शेअर ट्रान्सफर करून घेऊ शकतो, सभासद वाढवू शकतो, हे पुढची प्रोसेस आहेत. आता ही सुरुवातीला फक्त एक
फॉर्मॅलिटी आहे नोंदणीची, आणि त्याच्यामुळे फॉर्मॅलिटी कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला पुढचं नियोजन आणि व्यवस्थापन करता येतं. त्याच्याबाबत देखील तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही मला कॉल करू शकता, आपण विस्ताराने त्याच्यावरती चर्चा करू शकतो. हा बोला, अजून पुढचा कोणाचा? विलासजी बोला. हा सर. हा. हॅलो. हा शुभमजी बोला. आईराव बोलतो सर. बोला बोला, काय म्हणताय? सर आमचे आता 300 सभासद झाले. ओके. आणि आमच्याकडे आता मार्च मध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं ना. हो हो. तर आमच्याकडे ऑडिट नाही अजून. हा, आता बघा तुमचे आम्ही पात्र आहोत का? हा बघा, मी सांगितलं की 1 वर्ष जुनी कंपनी असली पाहिजे, एक ऑडिट झालेलं कंपनी असली पाहिजे. याच्यामध्ये आपल्या नव्यानं ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या झालेल्या आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की कृपया अनुदान मिळतंय म्हणून कुठलंही, म्हणजे मी फक्त SAPCच नाही, मी शेतकरी उत्पादक कंपन्यांना वारंवार सांगतो की अनुदानासाठी FPC करू नका. FPCचा उद्देश हा अजिबात नाही. हो. आणि पूरक व्यवसाय करण्यासाठी असला पाहिजे. कारण की बऱ्याच वेळा मी पाहिलंय की अनेक वेळा शेतकरी उत्पादक कंपन्या कुठल्या तरी योजनेसाठी बनवल्या जातात, कुठल्या योजनेतनं बनवल्या जातात. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या बनल्या आणि त्या नष्ट पण झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपले शेतकरी उत्पादक कंपनी व्यावसायिक दृष्टिकोन असणारी असावी. त्याला जोडीला योजना मिळत असतील ना तर 100% घेतल्या पाहिजेत, असा माझा आग्रह आहे. दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगतो की एलिजिबल कोण आहे हे मी सांगितलं की ज्या शेतकरी उत्पादक कंपनीचा 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. काय, ज्या शेतकरी उत्पादक कंपनीचं 1 वर्ष एक ऑडिट पूर्ण झालेलं आहे, आपलं अद्याप ऑडिट झालेलं नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही उलाढाल करा, व्यवहार करा, व्यवसाय करा. एक ऑडिट झालं की आपण प्रस्ताव सादर करू. योजना काही संपुष्टात येत नाही, आपण तुम्हाला या ठिकाणी योजनेमध्ये प्रस्ताव सादर करून देऊ. ओके 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 सर. ओके, धन्यवाद. विलासजी बोला. हा सर, नमस्कार सर. नमस्ते, बोला. सर माझे 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न असा की आपण SAPC ला करण्यासाठी अशी काही मर्यादा आहे का, की म्हणजे वेळेची मर्यादा आहे का? नाही, कुठल्याही वेळेची मर्यादा नाही. आपण प्रस्ताव वर्षभरात केव्हाही सादर करू शकतो, याला काही मर्यादा नाही. आता याच्यामध्ये बघा, क्वार्टरली बैठका होत असतात आणि महाअग्री फेडरेशन मार्फत आपल्याला प्रस्ताव तयार करून देणं असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देणं असेल, डॉक्युमेंटेशन करणं असेल, फायलिंग करणं असेल, हे सगळं महाअग्री फेडरेशन मार्फत आपल्याला करून दिलं जाईल. बरं. तर दुसरा सर, की तुम्ही जे सांगितलं की वेगवेगळ्या समिती आपण स्थापन करायला पाहिजे कंपनीच्या अंतर्गत. एक कमिटी स्थापन करा आतमध्ये, ज्याला मॅनेजमेंट कमिटी म्हणतो आपण. त्याच्यामध्ये संचालकांकडे जबाबदाऱ्या वाटून द्या. एक डॉक्युमेंट वरती तरी आपण देऊ शकतो. पण प्रत्यक्ष देखील माझं म्हणणं आहे की आपल्या कंपनीला जर चांगलं चालवायचं असेल ना तर आपल्याकडे जे काही 4-5 संचालक आहेत आणि त्यांच्या जोडीला एक प्रमोटर देऊन एकाकडे एक डिपार्टमेंट वाटून दिलं ना, जसं कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अशा पद्धतीची डिपार्टमेंटल विभागणी केलेली असती, तशा पद्धतीनं जर आपण केलं तर आपल्या कंपन्या आज स्ट्रगल करतायत ना, त्या भविष्य काळामध्ये अतिशय चांगला व्यवसाय, व्यापार, व्यवहार हा करू शकतात. परंतु त्यासाठी काय पाहिजे? शिस्त पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, व्यवस्थापन पाहिजे. हे असेल तरच आपल्या कंपन्या चालणार आहेत, टिकणार आहेत. अलग लक्षात. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाचा काय प्रश्न आहे का? हॅलो. हा सर. हा बोला. सर, आपण मगाशी त्या सगळ्या ज्या कंपन्यांचे जे विभाग सांगितलेले आहेत तर ते तर ते अधिक जास्त चांगलं होईल, कारण किमान आपण ज्या पद्धतीने सांगितलं का तशा प्रकारचं प्लॅनिंग आपल्याला त्या डिपार्टमेंटच्या अनुषंगाने करता येईल. तर मी ते लिहून घेतलं, परंतु ते पूर्ण थोड्या घाईत सांगितल्यामुळे ते लिहिता आलेले नाहीत. साठवणूक, अवजारे बँक, ग्रेडिंग, शॉर्टिंग, बँकिंग, हे व्यावसायिक मॉडेल्स मी सांगितली. परंतु आपले विभाग, अंतर्गत विभाग जे आहेत ना, 5 डायरेक्टर आहेत, त्यांना सपोर्टिव्हला एक प्रमोटर देऊन दोघांची एक आपल्याला तो विभाग करायचा. कुठला विभाग असतो की ज्याच्यामध्ये आपण समजा एखादं प्रोसेसिंग युनिट उभं केलेलं आहे, तो बघणारा एक डायरेक्टर असेल, मार्केटिंगचं काम बघणारा एक डायरेक्टर असेल, फायनान्स बघणार, म्हणजे कंपनी फायनान्स प्लस आपल्याला फायनान्शियल लिंकेजेस करायचे आहेत, म्हणजे वित्तीय संस्थांसोबत डायलॉग करणारा वगैरे त्याचं डॉक्युमेंटेशन बघणारा एक डायरेक्टर असेल. त्यानंतर गव्हर्नमेंटची लायझनिंग करणारा एखादा डायरेक्टर असेल. त्या असे आपल्या अंतर्गत आपण जर विभागणी केली तर त्याच्यामध्ये काय फायदा होतो की कुठल्या तरी एकावरती बर्डन येऊन एकच डायरेक्टर पळतोय आणि तो थांबून जातो. परत म्हणतो की याच्यातून फायदा तर सगळ्यालाच होणार आहे,
मी एकट्यानं का पाळायचं, ही जी भावना आपल्याला बळावते ना, त्याला टाळायचं असेल तर आपल्या अंतर्गत संरचना केली. बघा, कुठलीही गोष्ट दीर्घकाळ चालते. कधी चालते? जर तुमचं मॅनेजमेंट चांगलं असेल, संरचना चांगली असेल, संस्थात्मक स्ट्रक्चर चांगलं तयार केलं असेल तर ती दीर्घकाळ चालते. आपण बघितले असतील अनेक कंपन्या, म्हणजे अगदी 500-600 वर्ष काम करणाऱ्या कंपन्या देखील आज आहेत बरं का. तशा कंपन्या जर आपल्याला तयार करायच्या असेल, आपली कंपनी आपल्याला पुढे 200, 500, 1000 वर्ष काम करणार आहे, हा जर विजन घेऊन आपण चाललो असेल ना, तर आपल्याला हे मॅनेजमेंट करावं लागेल. आपल्या अंतर्गत मॅनेजमेंटचे पार्ट जर नाही केले ना, तर ती कंपनी दीर्घकाळ काम नाही करणार. आपला एखादा संचालक करतोय ना, तो काम करेल, थकेल आणि काम सोडून देईल आणि ती कंपनी संपुष्टात येईल. तर असं न होण्यासाठी काही गोष्टी आपल्याला ह्या कटाक्षाने कळाव्या लागतील. व्यवस्थापन याच्यासाठी पाहिजे की सगळ्या बाबीवरती बारकाईने लक्ष करणं, व्यापार वाढवणं आणि सभासदांच्या सोयी सुविधा या ठिकाणी वाढवणं, यासाठी व्यवस्थापन पाहिजे. आणि प्रत्येक संचालकाचा सहभाग हा याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि शिस्त सगळ्यात महत्वाचं. ज्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे शिस्त आहे त्याच आपल्याला पुढे चाललेल्या दिसतील, चालतायत. आणि भविष्य काळामध्ये ज्याला मोठं व्हायचे ज्या शेतकरी उत्पादक कंपनीला, तिच्यासाठी देखील या अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत अशा माझ्या. बोला. हा सर, यस सर. कंपनीमध्ये आता सर्वसाधारणतः ज्या सुरुवातीच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये 5 डायरेक्टर आहेत आणि 5 सभासद करून त्या रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत. मात्र मॅक्झिमम डायरेक्टरची संख्या किती असू शकते का ज्याच्यामुळे कुठल्याही मॅक्झिमम 15, मॅक्झिमम 15, मिनिमम 5 हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा डायरेक्टरची संख्या आहेच. याच्यामध्ये म्हणजे अजून कोणाचा काय प्रश्न आहे का सर? एकच विनंती, परत त्याच दृष्टिकोनातून मिनिमम जसे 5 आहेत ते जशी महिला वगैरे असेल तर प्राधान्य आहे असं इतर कॅटेगरी वगैरे श्रीमंत भूधारक किंवा इतर रिझर्वेशन? अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या, छोट्या शेतकऱ्यांची संख्या किती असावी हा एक निकष एसएफएससी मध्ये आहे, तसंच काही योजनांमध्ये असतो, जसं स्मार्ट मध्ये आहे. त्यानंतर संचालकांमध्ये एक महिला असावी असा एसएफएससीचा आहे, तसेच काही योजनांमध्ये असतो. आता कॅटेगरीचा मात्र बहुतांश ठिकाणी सोशल इन्क्लुजन जे आहे, सामाजिक त्याच्यामध्ये सहभाग, हा काही योजनांमध्ये असतोच. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे ते सगळ्याच योजनांचा लाभ घेत बसलो तर आपली कंपनी फक्त लाभार्थीच बसेल, व्यवसाय कधीच करणार नाही. त्याच्यामुळे आपला व्यावसायिक उद्देश जो आहे तो आपला झाला पाहिजे. ते एखाद्या योजनेसाठी करायचं असेल तर करू शकता. सगळ्याच योजना घ्यायच्या मागे पळायचं नाही, शासकीय योजनांच्या मागे तर बिलकुल पळू नका. योजना तुमच्या मागे पळाली पाहिजे, यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचं प्रोफाईल आपण चांगलं तयार केलं पाहिजे, जेणेकरून काय होतं की शासकीय अधिकारी जे आहेत त्या विभागाचे ते आपल्या मागे लागतील. म्हणून म्हणतो की योजनांच्या मागे पळू नका. योजनांच्या मागे पळणारी कंपनी जी आहे तिचा व्यावसायिक विकास झालेला आपल्याला दिसणार नाही, परंतु ज्याचा व्यावसायिक विकास झालेला आहे, चांगलं प्रोफाईल तयार झालेला आहे, त्याच्या मागे शासकीय अधिकारी हे योजना देण्यासाठी पळताना आपण अनेक एफपीसीकडे पाहिलेलं आहे. त्याचं रिझन असतं कारण की त्यांना मॉडेल दाखवायचे असतात आणि त्याचा आपण यासाठी फायदा करून घेतला पाहिजे. आपल्या एफपीसीचं प्रोफाईल चांगल्या पद्धतीनं विकसित केलं पाहिजे. तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण शंकांचं निरसन केलेलं आहे. सुनीलजी, आपला काय प्रश्न आहे का? सुनील गोविंदपुरेजी. हा, नमस्ते, बोला. 3 ऑडिट झालेले आहेत. सॉरी, 3 ऑडिट झालेले आहेत. वार्षिक ऑडिट 3 झालेले आहेत आमचे. ओके. 3 ऑडिट लागतात? 2 लागतात का? नाही, आपल्याला बघा, शेतकरी उत्पादक कंपनी 1 वर्षापेक्षा जुनी असेल, 2 वर्षाची असेल 2 ऑडिट, 3 वर्षाची असेल 3, 4 वर्षाची असतील 4. कारण की याच्यापूर्वी कुठून लाभ घेतलाय का नाही, त्याच्यातनं लाभ घेतलाय का नाही हे कळण्यासाठी त्यांना जुनी ऑडिट देखील या ठिकाणी लागतात. पुढचा प्रश्न कोणाचा आहे का? सुरेशजी, नमस्कार. सुरेश सलाडी साहेब, बोला. ठीक आहे. मला वाटते बहुतांशी सर्वांचे प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. तर अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्याला थोड्या वेळाने महायाग्री युट्यूब चॅनल वरती आपल्याला अपलोड केलेला दिसेल. आपण कृपया त्या ठिकाणी जाऊन जुनी माहिती जी आहे मागे सांगितलेली काही लोकांचं मिस झालं असेल तर ते जाऊन देखील तिथे पाहू शकतात. भोसले साहेब, आपला काय प्रश्न आहे का पुन्हा? सर, ते 10,000 GPO ची जी योजना आहे तर त्या संदर्भात काय सांगता येईल का? त्या योजनेवरती बघा 40-45 मिनिटाची ती देखील योजना आहे, त्याच्यावरती आपण घेऊ. आता योजनांचं पण आपण मध्ये मध्ये योजनांचे व्हिडिओ देखील बनवून अपलोड करणार आहोत. आपण युट्यूब चॅनल वरती या ठिकाणी जावं, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं, त्या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन येतील, योजनाविषयी माहिती येईल, प्रोजेक्ट विषयी सगळ्या बाबीमध्ये आपण माहिती आणि मार्गदर्शन देतोय. तर या ठिकाणी आपण हा आजचा जो काही वेबिनार आहे त्या वेबिनारला संपवण्याच्या दिशेने आपण वळतो आहोत. आजच्या वेबिनार सत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मी आभार मानतो. ज्यांना काही प्रश्न असतील, अजून जास्तीचे अडचणी असतील, त्या मला पर्सनली या ठिकाणी कॉल करू शकतात.
त्यांचे आपण निश्चितपणे समाधान करण्याचा प्रयत्न करू. अडचणी असतील तुमच्या आम्हाला संपर्क करा. कुठे कुठे महाॲग्री फेडरेशन आपल्याला सर्व सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी आपण देखील कटिबद्ध असलं पाहिजे महाॲग्रीशी जोडण्यासाठी. या दृष्टीने मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आजचं वेबिनार सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर